आम्ही अगोदर टाकलेले आंबे 4 दिवसापूर्वी पिकट टाकला होता, पण त्याच्या भरीकभर आता काढू जातो. नमस्कार कोकणकर, कसं काय बरा असा ना? असेच राहा मस्त. आम्ही आता जात आहोत आमच्या बागेत आंबे काढू. तर भावेश आणि छकुली ह्यांनी उकलल्याने आपापला सामान आणि टाकून घेतल्याने रिक्षे घळ आणि भावेश आणि ट्रे मोठ्या कामगारासारखा सामान घेऊन रिक्षेत टाकला आणि आम्ही रिक्षा चालू करून निघालो. आतळाचा रोड असल्यामुळे रिक्षा जरा ठुमकतच चालवतो. म्हणता आम्ही बागेत पोचला. आम्ही आता बागेत आंबे तयार झालेत काय बघू. मुंबई पाठवूच. हो मुंबई पाठव, पण आधी आंबे काढ. मित्रांनो आम्ही इला आता आमच्या बागेत आणि आता बघता आंबे तयार आहेत काय, असले तर काढणार, नाहीतर परत तसेच रिटर्न घरी. अगो बॉन्ड खराब झाला, आता बी काढून घे त्याची फक्त. मित्रांनो हे बघा आंबे जरा कोंबटच दिसतात. बघू तयार बघून काढू हव्यात. अगो तुका घळ झेपणारा काय? ह्या बघा मित्रांनो, एका घळ झेपणार नाही त्यांनी तरी ह्यानी घळ घेतला ना. आता एका काय सांगायचं सांगा मला, ते का नाही त्याचं तोल सावरत. काढलेले आंबे आणि घळ काय मास सावरीत. ह्या बघू यादी किती आंबे काढतोस ते. आहे शपथ खरोखरच एक आंबो काढला रे. अरेच हा या बायो. मग ह्यो आमचो भावेश कॅमेरा बघून काय वर टकली करीत नाही. कॅमेरा दिसलो की तो वर टकली करणार नाही. छकुली तयारच काढा, नाहीतर वांदो करून टाकशील. दलाल लोक पुन्हा रिटर्न पाठवतील आंबे, माहिती आहे ना. आता दे माझ्याकडे घळ, काढतोय पटापट, उगाच वेळ कशा का. तर आम्ही आंबे काढू केला, पण आंबे काय तयार नाही झाले. हे बघा कोवळ्यात अजून. हो आपण तयार बघून काढून घेऊन जा. तयार झालेलं बघूया. हे बघा तयार. बरा समजता गो तुका. काढतो चल. तयार ना, काढ सावकाश. थांब अकडनं मोडू तुझे डोळे. हे बघा खरोखरच दिव्याक समजोक लागलेला दिसता, कारण ह्यो मित्रांनो आंबो खरोखरच तयार हा. भावेश घळ घेऊन इकडे वरचो काढूया. भावेश इकडे आंबो. पप्पानो या कंदावर आंबे तयार झालेत काय बघा. होय बाबा. बघूया वरती चढून तयार आहेत का आंबे. गळती खाली घ्यायची ना. नक्की नाही तयार आंबे. बघतोय हे कोण चाललं आता. होत ना. काढा मस्त बटकी. होय गोबा काढतंय हा. भेटलं एक तरी. भेटलो गो. खालना दिसत तुका काय? काय नाही दिसत. आंबे नाही दिसत तुका. आता चढवत चांगले ना. आंबे दिसतात. तयार असेल तरच काढू ना. मग तयार झालेले कोणाक पाठवणार आहात? आत्तेकडे विकू की? होय विकूक पाठवणार आहात तिकडे. अरे काढून गेलं. सावकाश काढा, ब्लेड लागत. तीनच भेटला अजून. घेऊन दिलंय आम्ही. जाऊया. त्याच्यात काही तयार नाही ना झालं. या चला या. कुठं या जाऊया. हे बघा देवगड हापूस. यो नाही तयार. यो पण नाही तयार. आणि यो पण नाही तयार. एवढा बघतस तू काय आंबे तयार झालेले समजतात काय गो. चला दोघं आधी अकडे यावा, आंबे घ्यावा यावा. पप्पा बोलवतात. नाही जाऊया.
मित्रांनो तर काय आंबे तयार झालेले देवगड हापूस मस्त खाली ठेवायचे हळूहळू बघा प्युअर देवगड हापूस. पप्पा आमच्या आता आंबे काढतात 4-5 गळा दिलेले आहेत. आता पप्पा माका नग देतील ट्रे मध्ये. चला या काय दुसऱ्या बागेत जाऊया. या काय बागेत आंबे थोडेच भेटलेले आहेत. चला ट्रे कोण घे गळ आंबे काय आहे एक ट्रे पण भेटोक ना. आम्ही आता चाललो दुसऱ्या कलमात. चला तुम्ही पण. आम्ही होतो दुसऱ्या बागेत. त्या बागेत थोडेच तयार झालेले. या बागेत तयार काय बघूया. हळूहळू आता कांद्यावर घर घेऊन निघालो. अगो होय पण काय जास्त नाहीत आंबे. एकाच कलबर काढूचे राहिलेत. परवा काढला आपण मित्रांनो. होय काय जास्त भेटले नाही. जेमतेम एक ट्रे भरलो. आता आम्ही चाललो. भावेश काय सोपता तो बघूया. हां बरोबर. ही बघा ही आमच्याकडे चिकना म्हणतात कोकणात. चिकना म्हणून ह्या फळ आहे. पिकल्यानंतर ही काळी काळी होतात. काळी झाल्यानंतरच खायची. तर ती पूर्ण पिकलेली असतात. तर मी 2 खाऊन टेस्ट केलं आहे आणि 2 छकोली आणि भावेशाक दिलं आहे. ही बघा दिसताना एकदम काळी काळी करवंदासारखी दिसतात. याची चव खूप गोड असता. लहानपणी आम्ही खूप काढायचो आणि खायचो. आता तुमका आमच्या दिव्या टेस्टबद्दल सांगा. आमच्याकडे एका चिकना म्हणतात मस्त गोड लागतात. तुमच्याकडे या फळाक काय म्हणतात तर नक्की कमेंट मध्ये सांगा. हो सांगतील हा. माझे चॅनल का नक्की सबस्क्राईब करा विसरू नको. हो नक्कीच करतील. आता आमचे आंबे काढून झालेले आहेत. आता आम्ही चाललो रिक्षान घरी आणि घरी गेल्यावर परत आंबे तिकट टाकूचे आहोत. काय निरीक्षण करतो की हे आता आणलेले आंबे आता अडीयात घातलेले आहेत पिकोसाठी. आणि हे अगोदरचे आंबे पिकलेले आंबे बघून माझ्या तोंडात पाणी सुटला. ह्याच्यातलो मी एक पिकलेलो आंबो कापून खाणार. तुम्ही येताच काय तुम्ही पण खा. येत असलास तर येवा. पण आंबे संपवच्या आधी येवा. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओत.